ठिकठिकाणी झालेल्या निवडणुका आणि पोटनिवडणुकांचे निकाल लागलेत, काही लागत आहेत आणि त्याच बरोबरीने निवडणुकीच्या संदर्भात निवडणूक आयोगाच्या बाबतीत सुप्रीम कोर्ट आणि सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने जो आज निकाल दिलेला आहे हा आपल्या देशातील लोकशाही जिवंत ठेवण्याच्या दृष्टीने एक दिलासादायक निकाल आहे, ज्याच्याबद्दल मी माझं भाष्य गेल्या काही दिवसांमध्ये केलेलं आहे, सातत्याने करत आलेलो आहे. आपल्या देशात लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर पक्षांतर्गत लोकशाही सुद्धा जिवंत राहिली पाहिजे हे बघणारा निवडणूक आयोग, त्या निवडणूक आयुक्तांची नेमणूक, या नेमणुकीची प्रक्रिया बदलली गेली पाहिजे, तो नेमला जाता कामा नये. आणि त्या दृष्टीने जर का आज सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे पाहिलं तर एक महत्त्वपूर्ण निकाल हा मानायला पाहिजे की निवडणूक आयुक्त जे फक्त एका मर्जीने नेमले जायचे, राष्ट्रपतींच्या माध्यमातून जरूर नेमले जायचे, मी राष्ट्रपतींच्या माध्यमातून बोललो कारण राष्ट्रपतींचा तो अधिकार आहे, पण तो नेमताना आता याच्या पुढे माननीय पंतप्रधान, माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि लोकसभेतले किंवा संसदेतले विरोधी पक्षनेता, आणि मला असं कळलं जर विरोधी पक्षनेता नसतील तर संसदेतल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचा नेता असं ते आहे असं मला कळलं, मी अजून नीट ते बघितलं नाही. तर साहजिकच आहे बेबंदशाहीला रोखण्याची गरज आहेच, कारण जर का बेबंदशाहीला वेळीच रोखलं नाही तर आपल्या देशामध्ये काळ तर सोकावेल पण काळाबरोबर हुकुमशाही सुद्धा सोकावेल. आणि त्या दृष्टीने जर का विचार केला तर आजचा निर्णय हा स्वागतार्ह आहे. निवडणूक आयोगावरती किती विश्वास ठेवायचा असंच चित्र आजचा काळ निर्माण झालेला आहे आणि अशा याच्यामध्ये एक बदलाला सुरुवात होते, त्याचं स्वागत आपण केलं पाहिजे. उद्धवजी, जो निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण, तर आता ही जी सर्वोच्च न्यायालयाने भूमिका मांडलेली आहे तर तुम्ही पुन्हा अशी मागणी करणार आहात का जो निर्णय झाला तो आता या नव्या आम्ही सर्वोच्च न्यायालयात, आम्हाला निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य नाहीच, त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयात आम्ही गेलेलोच आहोत. पण आता सर्वोच्च न्यायालयामध्ये ही जी काही केस चालेल त्याच्यात साहजिकच आहे हा निर्णयाचे पडसाद सुद्धा उमटतील. कारण परत एकदा मी सांगतो, निवडणूक आयोगाने जो आमच्या बाबतीत निर्णय घेतलेला आहे तो कोणत्याही परिस्थितीत न्याय मानण्याच्या त्या शक्यतेतला नाहीये. कारण पक्षाचा अधिकार असेल तो विधिमंडळापुरता त्या पक्षात फूट पडली असं म्हणता येईल. पण पक्ष म्हटल्यानंतर आम्ही निवडणूक लढवली असेल किंवा निवडणूक लढवली नाही, एक काळ असाही होता की आमचा विधान परिषदेत किंवा विधानसभेमध्ये एक सुद्धा सदस्य नव्हता, काही काळ तर एकच सदस्य होता. आता सुद्धा काही पक्षांचे एक सदस्य असतील, दोन सदस्य असतील, आणि ते जर का पलीकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की आम्हीच म्हणजे पक्ष, तर पक्ष ते होऊ शकत नाही. निवडणूक आयोगाने आम्हाला त्यावेळेला जे सगळं कामाला लावलं होतं, सदस्य संख्या तुमची नोंदवा, तुमची प्रतिज्ञापत्र द्या, लाखोंच्या संख्येने आम्ही सदस्य संख्या नोंदवलेली आहे. प्रतिज्ञापत्र आम्ही आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची दिलेली आहे, ती आम्हाला जमा करायला लावून अचानक त्यांना ते कळलं की आता हे काय यांना परवडणारं नाहीये, म्हणून त्यांना जर का दबाव आला असेल आणि हा निर्णय दिला असेल तर तो अयोग्य, म्हणजे निवडणूक आयोगापेक्षा निवडणूक अयोग्य झाला तो. म्हणायचं असं होतं की समजा जर नव्या पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेनुसार जर नव्याने केंद्रीय निवडणूक आयुक्त निवडले गेले तर तुमची अशी मागणी आहे का तो जो पहिला निकाल जो दिलेला आहे निवडणूक आयोगानं तो रद्द करून त्यांच्या पुढे पुन्हा या नाही, आता आमचा जो काही धावा आहे तो सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात आता हे आलेलं आहे. मला असं वाटतं की कोणत्या गोष्टींकडे तत्कालीन निवडणूक आयोगाने किंवा आयुक्ताने दुर्लक्ष केलं ते आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या समोर ठेवू आणि सर्वोच्च न्यायालय जे काही योग्य असेल तो निर्णय देईल. पण असं वाटतं का की सर्वोच्च न्यायालय जे तुमच्या बाबतीत जो अन्याय झाला तो त्याच्यावरची नाही. आता मुळामध्ये तुमच्या प्रश्नामध्ये मला काय वाटण्याच्या आधी तुम्हाला असं वाटतं की आमच्यावर अन्याय झाला? तुमचा असा दावा नाही, दावा म्हणजे माझा आहेच आणि म्हणून तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलेलो कारण त्यांचे पण दावे प्रतिदावे असू देत ना. म्हणजे तुमची शेवटची आशा सर्वोच्च न्यायालय आहे तिथे नक्कीच शेवटची आशा जरी असली तरी आज त्या आशेला अंकुर फुटलेला आहे. कारण हा लढा केवळ आमच्यासाठी नाहीये. जसं आमच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करताना कपिल सिब्बल म्हणाले की त्यांनी सांगितलं की मी इथे उभा आहे, मी जिंकेन किंवा हारेन, पण मी इथे उभा आहे तो माझ्या लोकशाहीच्या रक्षणासाठी.
तर लोकशाहीचं रक्षण करणं हे त्या लोकशाहीच्या 4 स्तंभांचं काम आहे, ते त्यांनी करायला पाहिजे. त्या कसब्याविषयी तुम्हाला काय वाटतं? कसब्यामध्ये साहजिकच आहे, पोटनिवडणूक जिंकल्यानंतर, महाविकास आघाडी जिंकल्यानंतर मला आनंद तर नक्कीच झालेला आहे आणि एवढ्या वर्षाच्या एका भ्रमातून कसबा मतदारसंघ जर का बाहेर पडत असेल तर देश सुद्धा बाहेर पडायला काही वेळ लागणार नाही. वारंवार महाविकास आघाडी जिथे जिथे लढते तिथे तिथे त्यांचा विजय होताना दिसतो आहे. तर मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात मध्ये सुद्धा महाविकास आघाडी संबंध राज्यभर बघायला मिळेल का? नक्कीच मिळेल ना, काय त्याच्यात अडचण काय. आतापर्यंत जसं आता गेल्या काही दिवसांपूर्वी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका झाल्या, त्याच्यात सुद्धा तुम्ही पाहिलं जे निकाल लागले ते बोलके निकाल आहेत. आता सुद्धा या पोटनिवडणुकीमध्ये इतक्या वर्षाच्या एका प्रभावाखालून तो मतदारसंघ किंवा त्या मतदारसंघ म्हणजे मतदारसंघातले मतदार हे वेगळा विचार करू शकतात आणि वेगळा विचार त्यांनी केलेला आहे. हे एक मोठं आश्चर्यक चित्र आहे. उद्धवजी, पण चिंचवडमध्ये जो अपक्ष उमेदवार म्हणजे राहुल कराटे उभे राहिले, तुम्हाला असं वाटतं का की ती जर उमेदवारी नसती तर चिंचवड ही महाविकास नाही, मला म्हणून आत्ताचं लेटेस्ट त्यांचं अपडेट माहिती नाही. चिंचवड मतदारसंघात काय किती फेऱ्या झाल्यात आणि अश्विनी जगताप पुढेच आहे. हो हो पण जवळपास 21,000 मतं ही राहुल कलाटेंनी घेतली आहे आणि आघाडीतला त्यांचा फरक किती आहे? साधारण किती 15-16,000 असेल. म्हणजेच काय की त्या भाजपच्या विरोधातल्या मतांची संख्या ही वाढते. आता ती मतं एकत्र करणं हे मोठं आव्हान आहे. ह्या दोघांची जर का मतांची बेरीज केली तर मला कल्पना तुम्ही जे सांगताय तर ती सुद्धा जागा भाजपच्या विरोधातच त्याचा निकाल लागला असंच गृहीत धरायला अजित पवार म्हटले की राहुल कलाटे आणि नाना दोघं माझ्याकडे आले होते, दोघांपैकी एकाला जर तिकीट दिलं असतं आणि एकच उमेदवार असतात तर ती जागा सुद्धा जिंकली. मग तेच माझं मत आहे ना की भाजपच्या विरोधात मतांची संख्या वाढत चाललेली आहे. मतदार आता जागरूक होत चाललेले आहेत. आता हे आमच्यावरती आहे की एकत्र राहून मतांची बेरीज करणं आणि मतांमध्ये फाटाफूट न होऊ देणं हे आता आमच्या सगळ्यांचं काम आहे. उद्धवजी, कसब्यामध्ये जो पराभव आहे भाजपचा, तुम्हाला कारण काय वाटतं? टिळक घराण्यात उमेदवारी न देणं, बापटांना प्रचारासाठी आणणं, या सगळ्या गोष्टींचं एकत्रीकरण झालेलं आहे. एक तर टिळकांचं घराणं, मी काय झालं शेवटच्या टप्प्यामध्ये मी माझं एक मनोगत, मी भाषण नाही म्हणणार, मनोगत मी व्हिडिओच्या माध्यमातून तिकडे दिलं होतं आणि त्याच्यात मी म्हटलं होतं की वापरा आणि फेका ही जी काय भारतीय जनता पक्षाची नीती आहे ती नीती हे सर्वत्र वापरत आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी शिवसेनेबाबत सुद्धा तेच केलं की जोपर्यंत शिवसेनेची आवश्यकता होती तोपर्यंत त्यांनी शिवसेनेचा वापर केला, अकाली दलाचा केला, तिकडे ममता, समता, जयललिता सगळ्यांबाबतीतच त्यांनी तसं केलेलं आहे आणि इथे तर टिळकांच्या घराण्याचा वापर करून त्यांना बाजूला करून टाकलं. तोही राग तिथल्या लोकांच्या मनात होता. त्याच्यानंतर गिरीश बापटांसारखा एक ज्येष्ठ नेता, गिरीश बापटांचा उमेदीचा काळ मी पाहिलेला आहे कारण तेव्हा शिवसेना प्रमुख वगैरे पुण्यात येणं जाणं असायचं आणि गिरीश बापट तसे एक कार्यकर्ता म्हणून लढत होते हे सुद्धा बघितलं. त्यांना सुद्धा त्यांची तब्येत म्हणजे मी फार मला हे मी राजकारण म्हणून बोलत नाहीये पण गिरीश बापटांचा मी फोटो पाहिला तर ऑक्सिजनच्या नळ्या लावून तो मी प्रचाराला आणताय. तसंच त्यांनी मनोहर पर्रीकरांना आणलं होतं. मनोहर पर्रीकरांना सुद्धा तसंच त्यांनी प्रचार करून घेतला पण मनोहर पर्रीकरांच्या नंतर त्यांनी त्यांच्या मुलाला बाजूला टाकून दिलं. तर ही जी काय एक वृत्ती आहे ना म्हणजे सहानुभूती तुम्हाला सिलेक्टिव्ह सहानुभूती पाहिजे हे मतदार स्वीकारत नाही. सर, सध्या हक्कभंगाचे प्रस्ताव दोन्ही बाजूंनी दाखल करण्यात आलेले आहे. एकीकडे संजय राऊत यांच्यावरती हक्कभंग आणलाय तर तिकडे मुख्यमंत्र्यांवर देखील आणलेला आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलंय की ते जे वक्तव्य होतं ते विरोधी पक्ष नेत्यांवर किंवा त्यांच्यावरती नव्हतं असं त्यांचं. मग कोणावरती होतं? कोणाबरोबर चहापान होतं त्यांचं? त्याचंही स्पष्टीकरण झालं पाहिजे की मग कोणाबरोबरचं चहापान म्हणजे तुम्हाला देशद्रोह्यांबरोबरचं चहापान टळलं म्हणजे तुम्ही देशद्रोह्यांना चहापानाला बोलवलं होतं का? आणि विरोधी पक्ष बद्दल ते नसेल तर मग आणखीन कोणाबरोबर तुमचं चहापान ठरलेलं होतं जे टळलं आणि ते जर का ते तथाकथित त्यांच्या दृष्टीने देशद्रोही होते किंवा असतील ते जर चहापानाला आले असते तर तुम्ही त्यांच्यावर चहापान केलं असतं का? या उद्धवजी, पण संजय राऊत यांनी विधिमंडळाच्या बाबतीत जे विधान त्याशी तुम्ही सहमत आहात का? नाही, संजय राऊत दौऱ्यावरती आहे, त्याला प्रत्यक्ष बोलून मला विचारावं लागेल तू नेमका काय बोललेला आहेस आणि ते बोलल्यानंतर मी माझं काय मत आहे ते ठामपणाने बोलले. उद्धवजी, सगळं त्यांचं विधान आहे ते
नाही ना, आज त्यांनी सामनात पण त्यांनी छापलेला आहे आणि त्यांनी सुद्धा तो जे काय बोललेलं ते सांगितलं. त्याला तो आज उद्या येईल, आल्यानंतर मी विचारेन त्याला. पण हक्कभंग समितीसमोर त्यांना सामोरं जावं लागेल. पहिलं माझं काय म्हणणं आहे की जर संजय राऊतांचं विधान असेल तर त्याच्याबद्दल हक्कभंग दाखल झालेला असेल तर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा नेमकं देशद्रोही कोण आणि ते कोणाला उद्देशून बोलले आणि कोणाबरोबर ते चहापान करणार होतं हे सांगायला पाहिजे. पण त्याआधी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना महाराष्ट्रद्रोही म्हटलं होतं. इथून म्हणजे त्या पत्रकार परिषदेत पण महाराष्ट्रद्रोही आणि देशद्रोही, आता त्यांनी जर का महाराष्ट्रद्रोही सरकार म्हणालं असेल तर मग हे देशद्रोही कोणाला बोलले होते याचं स्पष्टीकरण कुठे? यांचं जे महाराष्ट्रद्रोही सरकार म्हणून बोलले कारण महाराष्ट्रातनं उद्योग गेले, हे गेले, ते गेले म्हणून त्याचं तो एक हे असेल. पण महाराष्ट्रद्रोही सरकार म्हणून बोलले तर मग हे देशद्रोही नेमके कोणाला बोलले हे तर कळू द्या. त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की जे दाऊदशी संबंधित व्यक्ती होत्या महाविकास आघाडी, विशेषतः मंत्री. हो, पण ते आता आहेत का? आता ते आहेत का? तुम्ही तर त्यांना जे कोणी असतील त्यांना तुम्ही नुसतं संशयावरून आत टाकलेलं आहे. अजून त्याच्यावरती काही कारवाई किंवा चार्जेस नाही आहेत. मग ते आत्ता जर का चहापानाला येऊ शकले म्हणजे ठरवलं असतं तर येऊ शकले असते का? त्याच्यामुळे हे नुसतं थातूरमातूर उत्तर आहे. नेमकं देशद्रोही ते कोणाला उद्देशित म्हणाले हे कळलं पाहिजे. बसलेत आतमध्ये, मला तुमच्याशी बोलून त्यांच्याशीच भेटायला साहजिकच आहे. प्रकाशजी आणि आमची युती आम्ही जाहीर केलेली आहे. आता ती युती जाहीर केल्यानंतर पुढे कसं जायचं याच्याबद्दल आमच्या चर्चा सुरू आहे. ती चर्चा राहणारच सुरू. मग आज भेटतोय, परत तरी भेटू, परत भेटू, या भेटीगाठी होत राहणार. आणि त्या दिवसाढवळ्या भेट आणि त्यांच्याबरोबरच्या भेटीगाठी आमच्या दिवसाढवळ्या होत आहेत. कुठे हुडी बिडी घालून रात्री आपल्याकडे होत नाहीये. सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला. अडाणी प्रकरणामध्ये एक्सपर्ट पॅनल गठीत करून सेबीला चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याकडे कसं? त्याच्यावरती मला असं वाटतं सुप्रीम कोर्टाची एक निगराणी राहील अशी आशा आहे. उद्धवजी, पण प्रकाश आंबेडकर शिवसेना अशी युती आहे, महाविकास आघाडीत. हो बाबा, त्याच्याबद्दल आमची चर्चा सुरू आहे. अर्धवट माहितीबद्दल मी तुमच्याशी काही बोलणार नाही आणि म्हणून प्रकाशजी आत बसलेले आहेत. तुमच्याशी बोलून झालं मी परत त्यांच्याशी बोलायला जातो. आपने कहा कि ये लोकतंत्र बचाने की तरफ कदम उठ रहा है. आज का जो निर्णय है सर्वोच्च न्यायालय ने जो दिया है, मैं मानता हूं कि इस देश में प्रजातंत्र या लोकतंत्र किंवा लोकशाही जो आखिरी एक उम्मीद या आशा की जा सकती है वो सुप्रीम कोर्ट है. और उन्होंने आज जो फैसला दिया है वो लोकशाही के लिए बहुत ही महत्वपूर्ण ऐसा फैसला है. और मैं मानता हूं कि ये जो सारी चीजें अब जो अपने आंखों के सामने हो रही है उसको ठीक समय पर नहीं रोका जाए तो इस देश का भविष्य बहुत ही कठिन है. आपको लगता है कि सुप्रीम कोर्ट आपका पक्ष सुन रहा है? नहीं, तो जब नई अपॉइंटमेंट होगी तब आपको उम्मीद है कि फिर से आपके साथ? हम तो इसके पहले ही चुनाव आयोग ने जो हमें फैसला दिया है उसके खिलाफ हम सुप्रीम कोर्ट में गए ही हैं. तो हमारी केस तो वहां है, उसकी सुनवाई अभी होगी, कुछ तारीख भी उन्होंने दी है. लेकिन एक बात जरूर जो मैं बार बार कहते आया था कि चुनाव यानी इलेक्शन कमिश्नर अगर वो पूरे देश में इलेक्शन ठीक से हो रही है नहीं हो रही है, पार्टी में भी चुनाव हो रहे नहीं हो रहे, ये अगर वो देखते हैं तो उनका भी जो उनकी नियुक्ति है वो चुनाव से होनी चाहिए या कुछ तो एक सिस्टम होनी चाहिए. तो आज सर्वोच्च न्यायालय ने वो भी, मतलब मैंने कुछ कहा नहीं था, मैंने तो आपके सामने कहा था. मैं ऐसे नहीं मानता कि मैंने कहा इसलिए उन्होंने, ऐसे बिल्कुल नहीं. लेकिन एक बात की समाधान मुझे जरूर है कि जो मुझे लग रहा था अब वो सर्वोच्च न्यायालय को भी लगने लगा और इसी में अपने देश का हित है. सीट जो है 28 साल के बाद बीजेपी आ रही है और महाविकास आघाड़ी को वहां पर बड़ी जीत हासिल हुई. मतलब बदलाव की शुरुआत हो रही है. बहुत सालों के बाद अगर कस्बा चुनाव क्षेत्र में जितने सारे रहने वाले मतदाता हैं वो उस एक प्रभाव से बाहर आ सकते हैं तो अपना देश भी जरूर जल्दी बाहर आ जाएगा. क्या आपको वजह लगती है वहां पर किन कारणों की वजह से बीजेपी के पॉकेट्स में वहां पर बीजेपी की तरफ वोटिंग हुई? कई सारे हैं. जिस तरीके से अपने देश में कारोबार चल रहा है, जो अपने साथ है वो प्यारे है, जो नहीं है वो दुश्मन है. ये जो नीति लेकर आज की भाजपा चल रही है वो गलत है.
अपने देश में पहले से कभी हुआ नहीं था। और इसलिए मैं मानता हूं कि कस्बा का जो एक परिणाम आया नतीजा आया है वो पूरे देश में बदलाव की शुरुआत हो सकती है इससे। महाविकास आघाड़ी अगर एक साथ करे तो बीजेपी को हराया जा सकता है। ये कई बार अभी आप अपोजिशन को भी एक साथ कर रहे हैं। कई बार हमने दिखा दिया है पिछले 2-3 साल में। तो अब देखते हैं आगे, हम सबका कर्तव्य है साथ में रहना। देश भर में आप यही अपील कर रहे हैं, आपको केजरीवाल मिलकर गए। देश काफी बड़ा है और प्रयत्न तो होने चाहिए। संजय राउत साहब को लेकर जो विशेष प्रस्ताव दिया है, मुख्यमंत्री के खिलाफ भी दिया है, आप इसको कैसे देखते दोनों? संजय राउत 1-2 दिन में आएंगे वापस मुंबई में, तो जब वो लौटेंगे तो मैं उनसे बात करूंगा कि आपने सही में क्या कहा था। आपने मुख्यमंत्री को सवाल पूछा? मुख्यमंत्री जैसे अभी आपने कहा ना कि उन्होंने कहा कि देशद्रोही, उन्होंने विपक्ष को नहीं कहा था, तो फिर किसके साथ वो चाय लेने वाले थे? चाय पे चर्चा किसके साथ होने वाली थी? और क्या उनकी ओर से देशद्रोहियों को आमंत्रित किया गया था? तो इसका भी एक खुलासा होना चाहिए कि किससे, मतलब उनके नजर के सामने कौन देशद्रोही है। हम नहीं है, विपक्ष तो नहीं है, तो फिर किसके साथ वो चाय लेने वाले थे? और क्या ऐसे लोगों के साथ वो चाय लेने वाले थे? और लेने वाले थे तो आमंत्रित किसने किया था? और टला तो क्यों टला? उद्धव साहब, जो नॉर्थ ईस्ट के 3 स्टेट के चुनाव हुए वहां पर बीजेपी जो है वो मतलब लगभग सरकार बनाएगी ऐसा दिख रहा है। अच्छी बात वह है। कांग्रेस और बाकी दल जो है उसमें थोड़ा तालमेल की कमी। तो आपको लगता है कि अभी भी मैं अभी चुनाव नतीजे में नहीं देख रहा हूँ। मैं तो जैसे मैंने कहा कि अंदर प्रकाश जी बैठे, उनके साथ मेरी बात चल रही है और चुनाव पूरे ये होने दो। लेकिन एक बात जरूर, इस चुनाव में जो भी जीत रहे हैं या जीत गए उनका मैं अभिनंदन करता हूँ और इसके आगे हम सब मिलकर जाएंगे। तुमची 5 तारखेला खेडमध्ये सभा आहे, तुमची सभा होते, त्या निमित्तानं अरे ते 5 तारखेला बोलले ना, आजच सगळं बोलले। शिवसेना यात्रा आहे, ठीक आहे ना। आता माझ्या सभा तर सगळीकडे होतील। 5 तारखेला एक होईल, त्याच्यानंतर कदाचित त्या महिन्याच्या अखेरीला एका ठिकाणी होईल, त्याच्यानंतर आणखीन कुठेतरी होईल, तर त्या सभा तर होतील माझ्या, त्याच्यात नवीन काय? राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे, तुम्ही उपस्थित जाणार तुमच्या काळात? जाणार ना, येत्या आठवड्याभरामध्ये मी जाणार जरूर, जसं नागपूरला पण मी गेलो होतो। इथे तर मी मुंबईमध्ये